आपल्याकडे परिस्थिती अशी या पटकन अंधार पडेल प्रेम्या सगळं आता फुटून जातं. 5% पण ओपन करत नाही म्हणजे विशेष ऊसाचं ही दांडकं घेतले का सगळे नीट घे पलीकडलं वगैरे सगळं व्यवस्थित घे. आपण थोडे मागे सर थोडे मागे थोडं मागे गणेश मरकाळे गणेश राजकुमार राजकुमार घेतो गुरुनाथ बिराजदार मस्के थोडं तू माग सर कल्लप्पा नाटेकर महादेव बनकोंडे मल्लुकार्जुन थोडं मागे आता थोडं मागे साहेब जय महाराष्ट्र साहेब जय महाराष्ट्र. काय नाही इथे दक्षिण तालुक्यामध्ये कुठे दक्षिण तालुक्यामध्ये कुठे ब्रह्मदेवनगर मुंदी वस्ती. साहेब जय महाराष्ट्र. साहेबांचा व्हिडिओ पॉज आहे साहेबांचा. साहेब आपला व्हिडिओ पॉज आहे. कॉल आला साहेबांना कॉल आला. या ठिकाणी साहेब काय पीडित नागरिक आणि महिला भगिनी आणि काही मुलं आहेत लहान 20 कुटुंब आहेत आणि गेली 20 दिवस झालं हे रस्त्यावरती आहेत. आणखीन यांच्या घराच्या वरती 10 फूट पाणी आहे. साहेब ऐका येतंय? हा तर आपला व्हिडिओ दिसत नाही. हॅलो हॅलो हा तर आता आपला व्हिडिओ दिसत नाही तरी पण आपला आवाज ऐकतायत आणि सगळे लहान मुलं जे आहेत ते रस्त्यावरती गेली 20 दिवस आहेत. आपण दिलेलं किट आहे ते त्या ठिकाणी ह्या लोकांना आपण पोचवलंय. आम्ही सर्व किट पोचवत असताना आम्हाला थोडा उशीर झाला इथपर्यंत यायला, परंतु या लोकांची परिस्थिती आम्ही पाहिली तर सर्व जिल्ह्यामध्ये सगळ्यात बिकट अवस्था या ठिकाणची. लहान लहान मुलं रस्त्यावर आहेत गेली 20 दिवस झालं. तर या लोकांच्या घरावर आणखीन 10 फूट पाणी आहे. तर या 20 घरांचं पुनर्वसन करणं अतिशय निकडीचं आहे. तर काही शेतकरी बांधव जमीन द्यायला तयार आहे. आपण त्या ठिकाणी यांना मदत करावी अशी सर्वांची हात जोडून इथल्या माता भगिनींची विनंती आहे. तर आता ते कन्नडमध्ये ताई बोलतात, आपल्याला बोलता येणं समजतंय की नाही माहिती नाही, परंतु थोडंसं आपण बोलावं अशी विनंती आहे. मंत्री महोदय बोलतात ऐका. गेली 20 दिवस असंच पाणी वाहत असताना मुलाबाळांना घेऊन ट्रॅक्टरच्या आधारावर सगळ्या मुलांना घेऊन झोपलो इथंच. रात्री पण आणि दिवसा पण पाऊस असताना त्यांना घेऊन असंच बसलो, पण कोण पण आलं नाही आणि विचारलं नाही आहे इथं. आज हे दादा येऊन आम्हाला सांगू लागलेत की असं असं झालंय. मग एवढं उशीर का झालं? आपलं किट दिलंय इथे. हा हा चालेल. ನಮಗೆ ಗೇಟ್ ಬಂದದ್ರೆಲ್ಲ ಜಾಗಿನ ಬದಲ್ದ ಕೇಳಗತ್ತಿ ಅವ್ರನ್ನ. तुमच्या जागेचं पुनर्वसन पण होईल 20 घराचं. चालेल साहेब चालेल. धन्यवाद साहेब. तुम्हाला लागतंय त्यांना मदत करायला लागते. आम्हाला सुद्धा परिस्थिती माहिती नव्हती. आपला व्हिडिओ पाठवला काल सचिन चव्हाणजींच्या माध्यमातून आणि म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. आपल्याकडे यायला उशीर झाला त्याच्याबद्दल पुन्हा एकदा माफी मागतो. आणि साहेबांनी आपल्याला जी भेट पाठवली ती आम्ही पोच करतोय.
आपल्या घराचा प्रश्न, गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न यांना सांगा, आमचे काळेंना आणि अमरजित पाटलांना सांगा, बघेंना सांगा माझं 2 मिनिट ऐका. आणि आम्ही करू. आमचे दक्षिणचे त्यांनी एकदा पण आलं नाही इथं, त्यांनी एकदा पण आलं नाही साहेब. हे रोडवर आम्ही त्यांनी माय बाप म्हणते दक्षिणचे आमदार, यांनी सगळेजण मत देऊन त्याला निवडून आले. एकदा पण बघायला आलं नाही साहेब. त्यांनी एकदा पण बघायला आलं नाही. मी आपल्या भाऊंना, सचिन भाऊंना एक कॉल केलो, लोक वस्तीवर राहतात. मालकांना साहेबांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी घेऊन आलो. ते साहेबांचं मनापासून आभार मागतो. कारण तुम्ही विचार करा की तुम्ही ह्याच्या पुढे कोणाला निवडून आणा व कोणाला द्या. आता तुमच्या सगळ्यांचे किट तुम्हाला पोचतेत साहेबांच्या माध्यमातून. शिवसेना एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली आपण सगळे अख्खं महाराष्ट्रभर चालू आहे. तुमच्यापर्यंत उशिरी आला म्हणजे अख्खं महाराष्ट्रभर. फक्त इथलं दक्षिणचे बापू इथले इथं आलं नाही, यांनी महाराष्ट्रभर फिरत इथंपर्यंत आले. तर त्याचं माहिती पूर्ण तुम्ही हे घ्या. मला की गौड माताडतो ना सिटी ना निंबूदर ना गेलं निमद्या पार ह्याच्यामध्ये काय राग नाही. आज दक्षिण तालुक्यातील बळकोटा असेल, औराद गाव असेल, या ठिकाणी हे महाराष्ट्रातील मला वाटतं कर्नाटक बाउंड्रीच्या लगतची गाव आहेत. आज आसमानी संकट पूर्णपणे महाराष्ट्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यावरती, धाराशिवता विशेषतः सोलापूर जिल्ह्यावरती आलं आणि या शेणाकाठचा भाग हा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. संकट एवढ्या मोठ्या प्रमाणात होतं की गेल्या 82 वर्षामध्ये शेणाकाठच्या भागाला असा ना भूतो ना भविष्य असा कधीही त्या ठिकाणी ही परिस्थिती ह्या लोकांनी पाहिली नाही. आणि या पुराची तीव्रता एवढी भयानक होती की याच्यामध्ये अनेक शेकडो गावं पाण्याखाली बुडलेली होती. अनेकांच्या शेतामधल्या वस्ती त्या ठिकाणी जनावरांसकट, त्या ठिकाणी घरातील सामानासकट वाहून गेलेले आहेत. एवढंच काय तर कधी नाही ते पाहिलेला प्रकार, ऊसाची शेती जवळपास 2 फुटानं खरडून गेली आणि ऊसाचा खराटा झाल्यासारखी परिस्थिती. आणि बाकीची तर ऊसाचा खराटा झाला तर बाकीची पिकं तर त्या ठिकाणी तग धरणं शक्यच नाही. म्हणून या ठिकाणी अतोनात अपरिमित असं भरून न येणारं नुकसान विशेषतः त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा असेल, माडा असेल, मोहोळ असेल आणि उत्तर आणि दक्षिण सोलापूर आणि दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटमधली तीव्रता तर अतिशय भयावह आहे. ही परिस्थिती जवळपास पुढील 5-10 वर्षेसुद्धा हा शेतकरी उभा राहील का नाही ह्याची पंचायत आहे. म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी या सर्व शेतकऱ्यांच्या, बाधित लोकांच्या आणि पीडितांच्या पाठीमागं उभा राहण्याची भूमिका घेतली. आणि आम्हा सर्व शिवसैनिकांना त्या ठिकाणी शासनाची यंत्रणा त्या ठिकाणी तर काम करतेच करते, परंतु संकट एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं यंत्रणा तुटपुंजी पडते. म्हणून आम्हा सर्व शिवसैनिकांना त्या ठिकाणी आदेशित केलं आणि ज्या ज्या ठिकाणी आपले बांधव अडचणीत आले त्या बांधवांना त्या ठिकाणी मदत करा, त्यांच्या समस्या जाणून घ्या आणि त्यांना शक्यतो जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत त्या ठिकाणी वैयक्तिक त्यांच्या वतीनं तर केलीच आहे, परंतु आम्हाला सुद्धा आदेशित केलं की आपल्याला सुद्धा जेवढ्या पद्धतीनं जमल तेवढी त्यांना मदत करा आणि त्यांच्या संकटाला धावून या. म्हणून आज एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना, बाधित माता माय माऊलींना, लाडक्या बहिणींसाठी एक किट पाठवून दिलेलं आहे. आणि दसऱ्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी प्रत्येकाचा दसरा आणि सण गोड झाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी दिवाळी गोड झाली पाहिजे म्हणून तेलाचं किट असेल, टूथपेस्ट असेल, हरभरा डाळ असेल, गूळ असेल, त्या ठिकाणी साडी असेल, मायमाऊलीला भगिनीला, लाडक्या भगिनीला साडी चोळी असेल, ब्लँकेटसारखा विषय असेल आणि सर्व गहू डाळ वगैरे ह्या सर्व जिन्स 28 प्रकारच्या किट टूथपेस्ट सहित त्या ठिकाणी पाठवलेले आहेत. आणि आत्ताच काल जवळपास 35,000 किट कपडे लत्त्यासह त्या ठिकाणी मुंबईतून निघालेले आहेत. म्हणून मला या निमित्ताने एवढंच सांगतो की एकनाथ शिंदेसाहेब अनाथांचे नाथ त्या ठिकाणी आपण जी पदवी दिली आहे ती उगीच नाही दिली, की ज्या ठिकाणी कमी तिथं एकनाथजी शिंदेसाहेब आणि संकटाच्या काळात संकट मोचक म्हणून जर का त्या ठिकाणी दुसरं काय नाव असेल तर आपण हनुमानाच्या मंदिरात आहे. जसं आपण हनुमानाला संकट मोचक म्हणतो, पण महाराष्ट्रावर नाही तर देशावर कुठेही संकट आलं, मग ते कन्याकुमारी असू देत, काश्मीर असू देत किंवा तमिळनाडू असू देत किंवा केरळ असू देत आणि आपला महाराष्ट्र असू देत, तिथं एकनाथजी शिंदेसाहेब संकट मोचक म्हणून धावून गेले. हे आपण त्या ठिकाणी गेले कित्येक वर्ष महाराष्ट्रातील जनता एकनाथजी शिंदेसाहेबांना किती भेटली माहीत नाही. प्रत्येकांच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये एकनाथजी शिंदेसाहेबाबद्दल एक आपला माणूस म्हणून त्या ठिकाणी वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. राज्यकर्ते अनेक आपण आम्ही पाहिले, परंतु जनसामान्यासाठी धावून येणारा लोकप्रतिनिधी
असा एकनाथ शिंदे साहेबाशिवाय दुसरा कोणी नाही. म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांनी हे सर्व किट त्या ठिकाणी पाठवून दिले. अधिकची मदतसुद्धा त्या ठिकाणी पाहतात आणि त्या ठिकाणी सर्व मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आणि स्वतः साहेबसुद्धा त्या ठिकाणी पुराची पाहणी करून त्यांनासुद्धा त्या ठिकाणी मन हेलवलं. म्हणून दसरा मेळावासुद्धा आझाद मैदानावरचा कॅन्सल केला आणि त्याचा खर्च हा शेतकरी बांधवासाठी त्यांनी हे करायला सांगितला. म्हणून आज आम्ही त्यांचे प्रतिनिधी म्हणून माझे जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी अमरजितजी पाटील साहेब असतील, शहराचे शहर प्रमुख आमचे सचिनजी चव्हाण असतील, युती सेनेच्या प्रियंका परांडे असतील, राजकुमारजी स्वामी असतील, बगले साहेब असतील, त्या ठिकाणी सत्तूबर सर असतील, गणेशजी जाधव असतील, आमचा हा इथला शिवसैनिक तुमचाच एक मानसिक काळे, संजय चव्हाण आणि सर्वच आमची सर्व टीम असेल. ही सर्व टीम त्या ठिकाणी साहेबाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही आलो आहेत आणि अतिशय आपण चांगल्या पद्धतीने एवढ्या संकट साहेबांचा एकनाथजी शिंदे साहेबांचे प्रतिनिधी म्हणून आमच्याकडे सांगितल्या. जेवढ्या विश्वासानं आदरानं आपण आपल्या समस्या सांगितल्या तितक्याच विश्वासानं आदरानं आम्ही पदाधिकारी म्हणून नाही तर आपलाच एक प्रतिनिधी म्हणून, आपलाच भाऊ म्हणून, आपलाच मुलगा म्हणून साहेबाकडे आम्ही त्या ठिकाणी तुमची व्यथा ही आमची समजूनच त्या ठिकाणी मांडू आणि या समस्येवर अधिक प्रकारे त्या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमुक्ती करता येईल का आणि ती कर्जमुक्ती करावी असा देखील हट्ट आम्ही आपले प्रतिनिधी म्हणून आणि गावाचं पुनर्वसन कसं करता येईल नदीकाठच्या याचा सुद्धा त्या ठिकाणी मागणी आम्ही साहेबापर्यंत पोचवू आणि नक्कीच मला वाटतं साहेब पोचवतील. साहेबांना जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून काम करणार आहेत. कारण का हिंदू हृदय सम्राट शिवसेना सरसेनापती गुरुवरे बाळासाहेब ठाकरे यांचे विचाराचे वारसदार म्हणून त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे चालले आणि शिवसेना 80% समाजकारण 20% राजकारण करते, नव्हे तर 100% समाजकारण करणारा पक्ष आहे. त्याच्यामुळं शिवसेनेकडे जात पात ह्या गोष्टीला थारा नाही, फक्त जनतेची सेवा हेच ब्रीद मानून काम करणारे आहे. तेच ब्रीद मानून त्या ठिकाणी आम्ही इथपर्यंत आलो आहे. तर आपलं खरोखरच आपल्या मानसिकतेचं आणि मनोबलाला त्या ठिकाणी सॅल्यूट करावा असा वाटतो आणि खरोखर तुम्हा